IAS पूजा खेडकरांच्या संदर्भातील रोज नवे आणि वेगवेगळे घोळ समोर येत आहेत। यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्यात। दरम्यान पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रात सुरू असलेलं जे प्रशिक्षण आहे ते आता रद्द करण्यात आले आणि मसूरीतल्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये तातडीने उपस्थित रहा असे आदेश त्यांना देण्यात आलेत। पूजा खेडकरांच्या प्रकरणात केवळ त्याच नाहीत तर त्याआधी त्यांच्या आई मनोरमा आणि त्यांचे वडील दिलीप खेडकर हे सुद्धा आता चर्चेत आलेत। आता दिलीप खेडकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत। लाचलुचपत विभाग अर्थात ACBने दिलीप खेडकरांवर कारवाईचा बडगा उगारलाय। दिलीप खेडकरांच्या अडचणी नेमक्या कशा वाढणार आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबईत। दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नापेक्षा त्यांची संपत्ती जास्त असल्याचं एका तपासात आढळून आल्यानंतर आता नगर लाचलुचपत विभागाकडून त्यांच्या संपत्तीची चौकशी होणार आहे। ACBच्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांनी महाराष्ट्र सरकारमधील त्यांच्या सेवेदरम्यान बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे पुरावे सापडलेत। दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक म्हणून 2020 मध्ये निवृत्त झालेत। पूजा खेडकरांसंदर्भातले सध्याचे जे काही वाद आहेत त्यामधली त्यांची नोकरी असेल, त्यांचं MBBS मधलं ॲडमिशन असेल, त्यानंतर क्रिमिनल प्रमाणपत्र असेल आणि बनावट अपंगत्व प्रमाणपत्र या संदर्भातली ज्या तक्रारी आहेत त्या समोर येण्यापूर्वीच ही चौकशी सुरू करण्यात आली होती असं सुद्धा ACBच्या सूत्रांकडून कळालेलं आहे। ACBच्या पुणे आणि नाशिकच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवाल पुढील कारवाईसाठी ACB मुख्यालयाकडे सुद्धा पाठवला असल्याची माहिती मिळाली आहे। सविस्तर अहवाल दिल्यानंतर दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये FIR दाखल केला जाऊ शकतो असं सुद्धा ACBच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे। 2024 मध्ये दिलीप खेडकरांनी अहमदनगर मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती लोकसभा निवडणूक लढवली होती। यामध्ये त्यांचा अर्थातच पराभव झाला होता। निवडणुकीवेळी त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यामध्ये तब्बल 40 कोटींची संपत्ती असल्याचं त्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं। त्यामुळे पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। वर्षाला 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांनाच नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र दिले जाते। त्यामुळे वडिलांचं 40 कोटींचं उत्पन्न असताना पूजा खेडकरांना नॉन क्रिमिनल अंतर्गत प्रमाणपत्र कसं मिळालं असे सवाल उपस्थित केले जात आहेत। आता ACB दिलीप खेडकरांना त्यांच्या उत्पन्नाचा आणि मालमत्तेचा तपशील सादर करण्यासाठी नोटीस बजावू शकते आणि त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्ता त्यांनी कुठून मिळवल्या असा सवाल सुद्धा या निमित्तानं आता उपस्थित होतोय। दिलीप खेडकर यांच्याकडे मुंबई, पुणे ग्रामीण, बारामती आणि अहमदनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता आहेत। त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये घोषित केलं होतं की त्यांच्याकडे सुमारे 40 कोटी रुपयांची मालमत्ता आणि संपत्ती आहे। या प्रकरणामध्ये ते दोषी आढळून आल्यास त्यांना अटक होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे खेडकर कुटुंबियांचा पाय खोलात जातोय हे मात्र नक्की। खेडकर प्रकरणाशी संबंधित वेगवेगळे लाईव्ह्ज आणि त्या संदर्भातले व्हिडिओज मुंबई तकच्या YouTube चॅनलवर सुद्धा आहेत जे आपण पाहू शकता। त्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।